नमस्कार मित्रांनो, मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना, जिथे होतात तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आरोग्यच नाही तर चवीने परिपूर्ण असलेल्या डिंकाच्या लाडवांबद्दल. तुम्ही सुद्धा बघितले असेल की हिवाळ्यात घराघरात डिंकाचे आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवले जातात. कारण हे जे डिंक आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू असतात ते हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवण्याचे काम करतात आणि सोबतच ऊर्जावान देखील बनवतात. हे लाडू बनवणे देखील फार सोपे आहे. याची रेसिपी आम्ही तुम्हाला कोश किचनवर शेअर केली आहे. तुम्हाला सांगते, केवळ एक लाडू खाल्ल्याने शरीराला एवढी ताकद मिळते की तुम्ही अनेक रोगांपासून स्वतःला वाचवू शकता. थंडीत हे लाडू इम्युनिटी वाढण्यासोबतच सांध्यांच्या दुखण्यासारख्या अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला वाचवू शकतात. चला जाणून घेऊयात की हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे काय काय फायदे आहेत ते. यांचा सगळ्यात पहिला फायदा हा आहे की हे लाडू तुमच्या शरीराला आतून गरम ठेवतात. होय, ड्रायफ्रुट्स आणि डिंक उष्ण प्रवृत्तीचे असतात आणि यांना जेव्हा तुम्ही तूप आणि साखरेसोबत बनवता तेव्हा ते शरीराला अधिक गरम ठेवतात. सोबतच एनर्जी फूडचे काम देखील करतात. आता बोलूया सांधेदुखीच्या आरामाबद्दल. थंडीत अनेक लोकांना सांधेदुखीची समस्या होते. अशा डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीर तर गरम राहतेच, सोबत सांध्यांमध्ये लवचिकता देखील राहते आणि दुखणे सुद्धा कमी होते. आता बोलूया चांगल्या इम्युनिटी बद्दल. तुम्ही जर रोज एक ग्लास दुधासोबत एक डिंकाचा लाडू खाल तर तुमची इम्युनिटी मजबूतीने वाढेल. याने हिवाळ्यात होणाऱ्या छोट्या मोठ्या आजारांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. प्रेग्नेन्सी बद्दल बोलले तर डिलिव्हरी नंतर डिंकाचा लाडू खाल्ला जातोच, पण जर प्रेग्नेन्सीमध्ये डिंकाचा एक छोटा लाडू खाल्ला गेला तर याने पाठीच्या कण्याला मजबूती मिळते. पण हे लक्षात ठेवा की प्रेग्नेन्सीमध्ये याला एकापेक्षा जास्त खाऊ नये. मजबूत हाडांबद्दल बोलले तर तुम्ही जर रोज एक डिंकाचा लाडू खात असाल तर तुमची हाडे मजबूत राहतीलच, सोबत मांसपेशी देखील लवचिक राहतील. तुम्ही जर रोज भाजलेला डिंकाचा लाडू खाल तर याने हार्ट अटॅक होण्याचा धोका देखील कमी होईल, कारण भाजलेला डिंक तुमच्या हार्टला हेल्दी ठेवतं. याशिवाय अनेक लोकांना अचानक शरीरात कमजोरी वाटते, थकवा जाणवतो, चक्कर येते किंवा मायग्रेनचा त्रास होतो. अशा तुम्ही डिंकाचा लाडू नक्की खा, कारण हा या सगळ्याच त्रासांचा रामबाण उपाय आहे. बद्धकोष्ठतेबद्दल बोलले तर याला दूर करण्यासाठी देखील डिंकाचा लाडू चांगला असतो. याशिवाय जे लोक रक्ताच्या कमीमुळे त्रासले आहेत, ज्यांना ॲनिमिया आहे, त्यांनी डिंकाचे लाडू किंवा पंजिरीचे सेवन जरूर करायला हवे. सोबतच डिलिव्हरी नंतर येणाऱ्या कमजोरीला दूर करण्यासाठी देखील डिंकाचा लाडू खाल्ला जातो. तर या हिवाळ्यात तुम्ही सुद्धा डिंकाचे लाडू बनवा आणि रोज किमान एक तरी खा. तुम्हाला जर डिंकाचे लाडू कसे बनवले जातात हे जाणून घ्यायचे आहे तर त्याची लिंक तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीकडे मिळेल. आणि जर तुम्हाला डिंक मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईन कुठून घेऊ शकता याचीच लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. असे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनल आयुष्याचा खजिनाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.